नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बारी परिसरामध्ये धक्कादायक घटना समोर आली। दारू सोडवण्यासाठी मांत्रिकाकडे गेलेल्या 2 तरुणांचा परतत असताना संशयास्पद मृत्यू झालाय। दारू सोडवण्यासाठी गेलेल्या मांत्रिकाकडे हा मृत्यू झाला। त्यानंतर हा संशय व्यक्त होतोय। दारू सोडवण्यासाठी घेतलेल्या औषधामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांचे कुटुंबीय आणि गावकरी करतायत। तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळेल असं पोलिसांनी सांगितलंय। दारूचं व्यसन असलेले राजेंद्र सोनवणे आणि सचिन जाधव तालुक्यातील एका मांत्रिकाकडे गेलेले होते असं कुटुंबियांनी माहिती देत म्हटलं। याच्या औषधामुळेच विषबाधा झाल्याचा आरोप कुटुंबीय करतायत। दारू सोडणाऱ्या बाबाकडून एक औषध घेतलं, ते औषध घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल असा आम्हाला संशय आहे। मी महाराष्ट्र शासनाला व सटाणा पोलीस स्टेशनला विनंती करेन की सचिनच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या भोंदू बाबाला वर कडक कारवाई झाली पाहिजे। तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक असे भोंदू बाबा तयार झाले, त्या सर्व भोंदू बाबांवर कारवाई झाली पाहिजे। सदर प्रकरणामध्ये दोन्ही इसम एकाच वेळेस मयत अवस्थेत आढळून आलेले नातेवाईकांनी विष बाधेचा संशय व्यक्त केला असून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर व तपासणीसाठी त्यांचे मयतांचे विसेरा फॉरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात येणार असून तिथून अहवाल प्राप्त होऊन त्यांना मरण नक्की कोणत्या कारणाने आले त्याबाबत स्पष्टता होईल व त्यानुसार पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे।